महाविकास आघाडीच्या काळामध्ये शिंदे फडणवीसांच्या अटकेचा कट, विशेष तपास पथकाच्या अहवालानं खळबळ. भाजपच्या फाजील आत्मविश्वासाचा नमुना समोर, लोकसंतापानंतर तुषार आपटे पायउतार. कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये तुषार आपटे स्वीकृत नगरसेवक. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी स्वीकृत नगरसेवक कसा, विरोधकांचा भाजपावर हल्लाबोल. नाशिक भाजपसमोर बंडखोरांचं आव्हान, भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे शशिकांत जाधव यांची बंडखोरी. ठाकरे बंधूंच्या सभेमुळे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकलीय. अंबादास दानवे यांच्यासह खैरेंची महायुतीवर टीका. काही नेते पर्यटनासाठी नाशिकमध्ये आले होते, दादा भुसे यांची ठाकरे बंधूंवर टीका. राष्ट्रवादीला जागा सुटली हीच मोठी खंत, माजी मंत्र्यांचा मुलगा असल्याने उमेदवारी, भाजपचे बंडखोर पक्ष उमेदवार जितेंद्र मराठे यांचे आरोप. वरळीमध्ये आदित्य ठाकरे काठावर पास, बीडीडी चाळीचा प्रश्नही फडणवीसांनी सोडवला, मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात, पुणेकरांना मोफत मेट्रो बस प्रवासाचं आश्वासन, कामांची अष्टसूत्री जाहीर. मनपा प्रचाराचे शेवटचे 4 दिवस, आज अजित पवारांचा पुण्यामध्ये रोड शो. निवडून आले की अनेकांना कंठ फुटतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांना टोला. मुंबई महाराष्ट्राची नाही, भाजपचे तामिळनाडूतील नेते अण्णामलाई यांनी तोडले अकलाचे तारे, अण्णामलाईंवर गुन्हा दाखल करून अटक करा, संजय राऊत यांची मागणी. आज सुप्रिया सुळे यांचा कळवा मुंब्रा दौरा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देणार बळ. नाशिकनंतर आज संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेपूर्वी रोड शो सुद्धा. सोलापूरच्या सभेतून नसरुद्दीन ओवेसी यांचं अजित पवारांना खुलं आव्हान, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून 3 मिनिटात अजित पवारांना गप्प करेन आणि परत पाठवेन, ओवेसींचं विधान. अजित पवारांनी दिशाभूल करू नये, अमरावतीतील गुंडगिरी थांबवायची असेल तर सत्तेतून बाहेर पडा, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पलटवार. एमआयएम भाजपसाठीच काम करतं, त्याचं प्रात्यक्षिक अकोटमध्ये दिसलं, काँग्रेस खासदार इम्रान प्रताप गढींचा हल्लाबोल. मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी. धुळ्यामध्ये देशी दारूसह तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3घांना अटक, धुळे पोलिसांची कारवाई. 12वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र 12 जानेवारीपासून मिळणार, एचएससी बोर्डाची माहिती. पश्चिम रेल्वेच्या आज 250 पेक्षा अधिक लोकल रद्द, 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकलवर गंडांतर. राजस्थानच्या जयपूरमध्ये हिट अँड रन, भरधाव कारनं 18 जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणामध्ये आरजेडी प्रमुख लालू यादव यांच्यासह कुटुंबाविरुद्ध आरोपपत्र निषेध, दिल्ली न्यायालयाने दिले आदेश.